नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. येणाऱ्या गोकुळाष्टमीसाठी मी माझ्या बाच्यासाठी हा सुंदरसा कृष्ण गेटअपसाठीचा मुकुट तयार केलेला आहे. सुरुवातीला 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत, ज्या अशा गोल फोल्ड करून त्याला काय करायचं आहे, चिटकून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला घरगुतीच वापरायचा एक निळ्या रंगाचा मी एक असा छानसा त्याला कापड गुंडाळत आहे. तुम्ही कुठल्याही रंगाचा गुंडाळू शकता. त्याच्यानंतर काय करायचं आहे, तो पूर्णतः व्यवस्थित गुंडाळल्याच्या नंतर दुसरं कापड घ्यायचं आहे आणि त्याच्या अशा छानशा वेण्या तयार करून घ्यायच्यात. इथे तुम्ही बघू शकता की मी कशा वेण्या तयार करत आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने कशाही करू शकतात. त्याच्यानंतर ह्या वेण्यांना आपल्याला एक गोल्डन कलरची लेस चिटकून घ्यायची. तुम्ही बघू शकता मी कशी चिटकवली आहे. तुम्ही वेगवेगळी करू शकता. त्याच्यानंतर या अशा पद्धतीच्या मी 3 पट्ट्या तयार केलेल्या आहेत. वेगवेगळ्या रंगाच्या, तुम्ही कुठल्याही रंगाच्या वापरू शकतात. आता काय करायचं आहे, ह्या पट्ट्या आपल्याला ह्या गोल मुकुटाच्या शेजारी अशा चिटकून घ्यायच्यात. एकाखाली एक अशा पद्धतीने मी ह्या तिन्ही तयार करून घेतलेल्या आहे. आता तुम्ही काय करायचं आहे, ह्याच्यावरती मी छानसे गोल्डन कलरचे, येलो कलरचे, पिंक कलरचे असे फ्लावर भेटतात. ते फ्लावर मी मार्केटमधून आणले आणि ते त्याच्यावरती मी वन साईड असे चिटकवून घेतले. थोडेसे ब्रोच देखील मी इथे चिटकवत आहे. तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने मी त्याला सेटअप करत आहे छानसं. त्याच्यानंतर काय करायचं आहे, मोत्यांची माळ एक विणलेली आहे मी. ही मोत्यांची माळ मला काय करायची की आपल्या मुकुटाला छानशी साजेशी अशी, कृष्णाचा मुकुट कसा सुंदर दिसतो ना, त्या हिशोबाने ती माळ मी इथे चिटकवत आहे. तर तुम्ही बघू शकता की मी 2 पद्धतीने इथे माळ चिटकून घेतली आहे. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, या पद्धतीने व्यवस्थित चिटकवलेली आहे बघा. त्याच्यानंतरच खाली मला असा छानसा त्याच्यासाठी एक ब्रोच तयार करायचा आहे. तो ब्रोच देखील मी इथे तयार करून घेतलेला आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, त्याला फेटासारखा आकार द्यायचा होता, पण फेटा नसल्यामुळे मी ते ब्रोच भेटतात ना, ते मार्केटमधले ते त्याला चिटकवलेले आहेत. आता इथे काय करायचं, एक छोटासा झुमका, आपण असे 3 झुमके तयार केलेले आहेत. मोत्याचेच तयार केलेत आहेत. ते त्याला आपल्याला छानसे चिटकवून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला छानसा एक मोरपीस इथे मी लावलेला आहे. मी डब्यावर ठेवून त्याला बघते की त्याचा आकार व्यवस्थित झालेला आहे की नाही. एक छानसा मोरपीस त्याला आता मी चिटकवून घेते आणि अशा पद्धतीने आपला हा सुंदर असा मुकुटा तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.